तर जानेवारी 2026मध्ये झालेल्या ए-टी-के-टी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि जे विद्यार्थी त्यामध्ये फेल झालेले आहेत, ज्यांना वाटते की आपले मार्क वाढतील, त्यासाठी आता रिव्होल्यूशनची लिंक ओपन झालेली आहे. रिव्होल्यूशन करू शकता आपण. रिव्होल्यूशन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगलवरती YCMU असं टाईप करायचं आहे. त्यानंतर या पहिल्याच लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची लिंक ओपन होईल. इथे आपण पहिले परिपत्रक पाहणार आहोत. फोटोकॉपी अँड रिव्होल्यूशन यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला सांगितलेलं आहे सर्व काय करायचं आहे काय नाही. जानेवारी 2026मध्ये झालेल्या विविध शिक्षण क्रमाच्या अंतिम सूत्र परीक्षेचा निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या निकालाच्या आधारे विद्यार्थ्यांना दिलेल्या परीक्षा संबंधितील अभ्यासक्रमास प्राप्त गुणाबाबत पडताळणी करायची असल्यास विद्यापीठाच्या धोरणात्मक निर्णयानुसार उत्तरपत्रिकाबाबत खालील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तर तुम्हाला इथे फोटोकॉपी मागवण्यासाठी स्कॅन कॉपी व फोटोकॉपी आपण किमान 1 ते 3 विषयापर्यंत फोटोकॉपी मागवू शकता. तर हा फोटोकॉपी मागवण्यासाठी आपल्याला ₹300 फीस आहे. याची ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक आहे 2/3/2026. ऑनलाईन अर्ज अंतिम स्वीकारण्याचा दिनांक आहे 12/3/2026. तर आपण अर्ज करून स्कॅन कॉपी मागवू शकता. तुम्हाला रिव्होल्यूशन करण्यासाठी सर्वप्रथम स्कॅन कॉपी मागवावी लागते. स्कॅन कॉपी आल्यानंतर 3 ते 4 दिवसात आपण रिव्होल्यूशनसाठी अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला फीस आहे ₹500 आणि त्याची दिनांक आहे 2/3/2026 14/3/2026 पर्यंत ₹500 फीस आहे. जर आपल्याला वाटतात की आपले मार्क्स वाढत असतील, तुम्ही जर पेपर चांगला लिहिला असेल तर आणि तुम्हाला जर कमी मार्क भेटले असतील किंवा तुम्ही फेल झाला असाल 1-2 मार्कांनी, तर आपण मागवू शकता स्कॅन कॉपी. जर आपल्याला स्कॅन कॉपी मागवायची नसेल, आपण फेल झाला असाल, तर आपल्याला परीक्षा ही मे-जूनमध्ये देता येते. उन्हाळी परीक्षा असते मे-जूनच्या दरम्यान. त्यामध्ये आपण फॉर्म भरून परीक्षा देऊ शकता. तुम्ही जर पेपर चांगला लिहिला असेल तर स्कॅन कॉपी मागवू शकतात, कारण की त्यामध्ये मार्क वाढतात. आपले पेपर परत तपासले जातात आणि त्यामध्ये मार्क आपले वाढू शकतात. तर आता स्कॅन कॉपीसाठी आपल्याला कसा अर्ज करायचा हे आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला एक्झाम इव्हेंट हे जानेवारी 2026 सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्हाला दिसेल जानेवारी 2026 असं सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला प्रोग्राम सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्ही BCom BAला असेल, G01 आहे BAसाठी, G02 हे BComसाठी आहे. BCom फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर सर्व यामध्ये येणार. इथे सर्व तुम्हाला प्रोग्राम दिलेले आहेत. ज्याचे तुम्हाला मागवायचे स्कॅन कॉपी त्याचे प्रोग्राम आपण इथे चेक करून निवडू शकता.